श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ यांच्या दत्त पॅटर्न अंतर्गत सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान या सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनात हमखास वाढ होते। सर्वप्रथम मूलभूत ऊस बियाणे प्लॉट मधून जाड, रसरशीत व सशक्त बियाणांची निवड करावी। बियाणांचं वय साधारणतः 10 ते 11 महिने असावे। बियाणांच्या डोळ्यांची पूर्ण वाढ झालेली व ते रोग व कीड मुक्त असावे। ऊस बियाणे कट करत असताना डोळ्याच्या वरील भाग 1/3 व डोळ्याखालील भाग 2/3 असे कांडे कट करून घ्यावे। यामुळे डोळा उगवल्यानंतर मुळी सुटण्यापर्यंत त्या कांडीमधील अन्न त्या रोपास मिळते। खोडवा, निडवा या ऊस पिकातील ऊस बियाणांसाठी वापरू नये ही दक्षता आपण घेतली पाहिजे। आता बीज प्रक्रिया कशी केली जाते या संबंधी माहिती घेऊया। बीज प्रक्रियेसाठी जलकुंड खड्डा काढावा। या खड्ड्याचा आकार 10 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 2 फूट खोल असावा। यामध्ये 3 घनमीटर म्हणजेच 3000 लिटर पाणी मावते। हा खड्डा पाण्याने अर्धाच भरावा म्हणजे आपणास नेमके 1,500 लिटर पाणी त्यात मिळते। यामध्ये एका वेळी 6000 ते 7000 एक डोळा बेणे मावू शकते। 1 एकरासाठी तेवढं पुरेसं होतं। आता बीज प्रक्रियेची माहिती घेऊ। खड्ड्याला आतून पॉलिथिन पेपर चिकटून बसवावे। अर्धा खड्डा पाण्याने भरावा। 1 दिवस अगोदर एका वेगळ्या बॅरेलमध्ये 20 लिटर पाणी घ्यावे। त्यामध्ये कळीच्या चुन्याचे अर्थात खाण्याच्या चुन्याचे 5 किलो खडे घालावेत। हे द्रावण खदखदते व उष्णता बाहेर पडते। थोड्या वेळाने चुन्याची निवळी तयार होते। फक्त ही निवळी तेवढी हलकेपणाने वेगळी काढून घ्यावी आणि खड्ड्यातील द्रावणात सोडावी। खालची चुन्याची राळ घेऊ नये। पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये 3 लिटर क्लोरोपायरिफॉस, 1.5 किलो 22 टिन चांगले मिसळावे। सशक्त ऊसाची निरोगी 1 डोळा बेणे रात्रभर खड्ड्यातील द्रावणात भिजू द्यावे। त्यामुळे बेण्यावरील कीड व रोग जंतू मरतील। रिकाम्या गोण्याचे नर्सरी बेड तयार करण्याची प्रक्रिया आपण समजून घेऊया। खतांच्या रिकाम्या गोण्या रुंदीच्या दोन्ही बाजूंनी उसवाव्यात। त्यामुळे 6 फूट लांब आणि 2.5 फूट रुंद अशा पट्ट्या तयार होतील। पाण्याच्या खड्ड्याच्या आजूबाजूची जमीन एकसारखी करावी। बेडवर पट्ट्या एकाला एक लावून अंतराव्यात। या पट्ट्यावर तिथल्याच मातीचा 2 ते 3 इंच थर द्यावा। आता रात्रभर द्रावणात भिजलेले बेणे बाहेर पोत्यावर काढून घ्यावे। थोडा वेळ निथळू द्यावे। त्यावर ऍसिटोबॅक्टरचे 150 मिली द्रावण 15 लिटर पाण्यात घेऊन फवारावे। असे हे प्रक्रिया केलेले बेणे डोळ्यांची दिशा वरच्या दिशेने राहील अशा पद्धतीने बेडवर जवळजवळ मांडावे। बियाणाखाली व वरती मातीचा अर्धा ते 1 इंच थर द्यावा। यावर 4 दिवसांकरता ऊसाच्या पाचटाचा हलका थर पसरावा। खड्ड्यातील औषधी पाणी गरजेप्रमाणे झारीने बेडवर शिंपडावे। 5 ते 7 दिवसात सर्वत्र ऊसाचे कोवळे कोंब दिसू लागतात। त्यावेळी बियाणावर अंथरलेला ऊसाच्या पाचटाचा थर अलगद बाजूला करावा। 16 ते 18 दिवसात रोपे 4 पानांची होतात। 22व्या दिवशी लावणीस योग्य होतात। 25व्या दिवसापर्यंतची वाढ लावणी योग्य असते। पुढे रोपे जून होत जातात। प्रतिकूल परिस्थितीमध्ये 40व्या दिवसापर्यंत लावली तरी चालतात। सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचे फायदे।
प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक ट्रे, कोकोपीट अशा खर्चिक बाबींची गरज नाही. खतांची गोणपाटे सच्छिद्र असतात. त्यामध्ये बेडवर पाणी साठून रोपे पिवळी पडण्याचा धोका नसतो. गोणपाटामुळे त्या खालचे तण बेडवर उगवत नाही. सोयीस्कर वाहतूक करता येते. बेण्याच्या डोळ्याखालील कांडीची लांबी जास्तीत जास्त 2/3 व कांडीच्या वरील भाग कमीत कमी 1/3 ठेवता येतो. उगवणीचे माध्यम व लावणीचे क्षेत्र एकच असल्याने ऊस रोपे लगेच रुजतात आणि जोमदार वाढ होते. सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचं महत्व. कमी वेळात कमी खर्चात ऊसाची निरोगी, सशक्त व जोमदार रोपे तयार करता येतात. म्हणून याचे नाव सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान. कीटकनाशक आणि जंतुनाशक द्रावणात बेणे बुडून राहिल्यामुळे ते निरोगी होते. ऍसिटोबॅक्टेरिया ऊसाच्या शरीरात वाढत राहतात. त्यामुळे नायट्रोजन युक्त खतांचा प्रभाव वाढतो. चुन्याच्या निवडीमुळे पेशींमध्ये कॅल्शियमचा शिरकाव होतो. पेशापटल आणि मायटोकॉन्ड्रियामधील विकरे जलद कार्यान्वित होतात. उगवण जलद होते. रोपांना जोम चांगला येतो. रोपे कणखर होतात. ताण सहनशीलता वाढते. ऊस रोप लागण करण्यापूर्वी माती परीक्षण अहवालानुसार बेसल डोस देऊन सरीस हलकेसे पाणी द्यावे. जमीन वापशावर आल्यानंतर खड्डा घेऊन 4.5 फूट सरीमध्ये 1.5 फूट अंतरावर रोप लावावे. रोपाच्या चारी बाजूंनी दाब द्यावा. यामुळे रोपे लवकर रुजू होतात व एकसारखी फुटव्यांची वाढ होऊन अपेक्षित गाळपायोग्य ऊस संख्या तयार होते. शेतकरी बंधूंनी स्वतःच्या ऊसापासून वरील तंत्रज्ञानाच्या आधारे रोपे तयार केल्यास प्रति रोप 30 पैसे व बियाणे विकत घेतल्यास प्रति रोप 1 रुपया इतका खर्च येतो. चला तर मग या सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर करूया आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेऊया.